यासाठी माझ्या सोबत आहे प्राणिक हीलर, मॅजिशियन, इमोशनल हीलर डॉक्टर पल्लवी कासलीवाल देशपांडे. सो मॅम, आता मला तुमच्याकडनं आनंदाची गुरुकिल्ली हवी आहे. असं काहीतरी सांगा की जेणेकरून आमचा आजचा दिवस आणि हा आठवडा एकदम छान जाईल आणि एक छान टिप आम्हाला मिळेल. जे मी वापरत आले आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी हे फॉलो करावं. अप्रतिम गुरुकिल्ली शेअर करणार आहे आणि ती म्हणजेच एखादी गोष्ट आपण डोक्यात सतत नाही ठेवायची 24 तास. आपण लगेच स्वतःला सांगायचं की नाही, माझा वरी टाईम आहे ना 5 ते 6 आहे. म्हणजे गुरुकिल्ली आहे स्केड्यूल युअर वरी टाईम, स्केड्यूल इट. आणि इतर वेळेस जर तो विचार आला ना तर स्वतःला फर्मली सांगायचं की नाही 5 ते 6 संध्याकाळी, आणि ते सुद्धा पेन पेपर घेऊन वरी करायचं की हां मला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय, ह्यासाठी मी काय काय करू शकते. आणि मग छोटे छोटे ॲक्शन त्या दिशेत घ्यायचे. आणि इतर वेळेस उरलेले 23 तास आपण जे करतोय ते 100% करायचं. मी जेवते आहे ना मग पूर्ण लक्ष जेवणाकडे, मी कुकिंग करते आहे ना मग पूर्ण मनापासनं चांगली ऊर्जा त्याच्यात टाकून ते फुल्ली एन्जॉय करणे. तेव्हा आपोआपच यू विल फील अ व्हेरी मॅजिकल डिफरन्स. आपोआपच आपल्याला स्ट्रेस खूप कमी झालेला अनुभवात येईल. आणि ऑफकोर्स जी गोष्ट आपण ज्याची काळजी करतोय आपोआप त्याला मार्ग पण जास्ती व्यवस्थित सुचतील आणि आपोआपच त्या दिशेत वाटचालही सुरू होईल. सो देन युअर वरी विल बिकम युअर फ्रेंड अँड हेल्प यू ग्रो. तुम्ही आपोआपच त्यातनं मार्ग काढायला लागाल. किती छान, किती छान. वाव, खूप मस्त गुरुकिल्ली दिली आहे. म्हणजे ही कल्पनाच खूप वेगळी आहे की तुमच्या वरी टाईमला तुम्ही एक स्केड्यूल करायचं आहे आणि त्याच वेळेत तुम्हाला वरी करायचं आहे, बाकी नाही करायचं आहे. सो नाशिकर, खूप भन्नाट आयडिया ही, करून बघा तुम्ही आणि कसं वाटतंय आम्हाला जरूर कळवा. तुमच्या मनामध्ये जर का काही प्रश्न असतील तर पल्लवी मॅम त्याची उत्तरं नक्कीच देतील. सो तुम्ही आम्हाला 9727070703 या नंबरवरती प्रश्नही विचारू शकणार आहात. नेक्स्ट वीकमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. पण आज तुम्ही इथे आलात आणि आमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी इतकी छान ॲक्टिव्हिटी तुम्ही सांगितली, एक छान आनंदाची गुरुकिल्ली आम्हाला दिलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आय एन्जॉयड इट थरली. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी अन अपॉर्च्युनिटी. येस, पुढच्या आठवड्यात पुन्हा आपण भेटूयात. ऐकत रहा नाशिक.